हाय हॅलो गुड आफ्टरनून सगळ्यांना। आम्ही आलोत मनीषा वहिनींच्या घरी। ह्या आहेत मनीषा वहिनी, ह्या महाराष्ट्रीयनच आहेत, आमच्या मैत्रीण आणि शेजारीण पण आहेत। आणि ह्यांच्याकडे आज बिशी आहे। आज ह्यांनी बनवलाय मेनू भेळ। हौसेकर वहिनींनी सुंदर मेनू बनवला होता। महाराष्ट्रीय पद्धतीची भेळ बनवलेली आहे। दोन्ही प्रकारच्या चटण्या, गोड चटणी, तिखट चटणी, खूप सुंदर त्यांनी प्लेटा सजवलेल्या होत्या। मी आणि अनु वहिनीने आम्ही सगळ्यांना प्लेटा सर्व पण केल्या। बरेच मेंबर यायचे बाकी होते अजून। 17 जणी आहोत आम्ही आणि 17 जणी प्रत्येक जण 2-2 हजार जमा करतो, तर असं मिळून आमचं 34 हजाराचं कलेक्शन होतं। आणि चिठ्ठी काढून मग ज्याला बिशी मिळेल ते नेक्स्ट मंथमध्ये बिशी करत असतो। तर बिशी करण्याचा हेतू हाच आहे की आपण पूर्ण महिन्याभरात काय आपण सगळ्यांच्या घरी जाऊ शकत नाही, प्रत्येकीला भेटू शकत नाही, पण बिशीच्या निमित्ताने सगळ्या जणी एकत्र येतात, थोडासा स्वतःसाठी वेळ मिळतो, एन्जॉयमेंट होती, गेम्स होतात, फोटो सेशन होते आणि खूप हसी मजाक, एक महिन्याभराची एनर्जी भेटती, रिलॅक्स होतात सगळ्या जणी। म्हणून आम्ही कंटिन्युअसली इथं आल्यापासून 8-10 वर्ष झाले आमची बिशी चालूच आहे। बरेच मेंबर कमी होतात, कोणी वाढत राहतात, नोकरी करणाऱ्याही बऱ्याच जणी आहेत आमच्या मैत्रिणी। जसे ज्याला वेळ होईल तसा त्या अटेंड करत राहतात। खूप सारे पदार्थ होते, मँगो ज्यूस पण बनवला होता त्यांनी आणि बरेच नाश्त्याला पदार्थ ठेवलेले होते। खूप छान वाटायला होतं सगळ्यांना। सगळ्या जणी आता मस्त नाश्त्याचा एन्जॉय करत आहेत। भेल आणि मँगो ज्यूस आजचा मेनू आहे, तर ते सगळ्या जणी घे। आता हे नाश्ता झाल्यानंतर आता गेम होईल, तर गेम हाऊजी असतो आमच्या ह्याच्यामध्ये। तर पहा, आता हाऊजीचे तिकीट वाटून झालेत। सगळ्या जणी कशा एक्झाम द्यायल्यासारख्या मन लावून हाऊजी गेम खेळत आहेत। सगळ्या लेडीज शांत बसल्यात, नाही तर इतक्या गप्पा मारत असतात की नाही। पण आता हाऊजी जेव्हा सुरू होतं तेव्हा मात्र कोणीच बोलायला तयार नसते। सगळ्या जणी आपल्या लक्ष देऊन पेपर सारखंच वातावरण झालेलं आहे पहा, एक्झाम हॉल मधल्यासारखं। आणि आता सगळ्या जणी गेम खेळत आहेत। 20-20 रुपये सगळेजण कलेक्ट करतात, जेवढे मेंबर आहेत तेवढे पैसे होतात आणि त्याच्यानुसार गेम ठरवला जातो। जस्ट एन्जॉयमेंटसाठी असतो हा गेम आणि थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लागतं आकड्यांमध्ये वगैरे खेळायसाठी। आणि खूप इकडं राजस्थानात हा गेम खूप खेळला जातो। जनरली जेव्हा गेट टुगेदर असतं, पिकनिक असतात किंवा बिशी सारखे इव्हेंट असतात, तेव्हा हा गेम आवर्जून इकडे खेळला जातो। आम्ही पण इकडे येऊनच हा गेम शिकलो, पहिल्या तर आम्हाला काही माहीत नव्हता। आणि जरी ह्याच्यात पैसे गोळा करून खेळत असलो तरी हा फक्त एन्जॉयमेंटसाठी असतो। ह्या आहेत सरिता वहिनी आणि ह्या आमच्या कॉलनीतल्या सगळ्या लेडीज आहेत। तर ह्या सगळ्या जणी आता ह्या सगळ्या जणी फोटोसाठी तयार होत आहेत। सगळ्या फोटो घेण्यासाठी बाहेर आलात आणि आता फोटो सेशन सुरू आहे। ग्रुप फोटो आवर्जून घेतले जातात आमच्या ह्याच्यामध्ये। लेडीजला फोटोसाठी किती अट्रॅक्शन असतं, फोटो झाल्याशिवाय कुठलं इव्हेंट कम्प्लीटच होत नाहीये। आता सगळ्या जणी आपल्या आपल्या घरी जाण्यासाठी तयार आहेत आणि आता हे शेवटी ग्रुप फोटो घेऊन सगळ्या आपापल्या घरी जात आहेत। कसा वाटला? हॅलो, आता ह्या सगळ्या जणी निघाल्यात आपापल्या घरी जाण्यासाठी। सगळ्या जणी बाय करत आहेत। तर हा आता आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला